नमस्कार प्रेक्षक हो, स्वागत आहे आपल्या या चॅनलवरती. तर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि आज आपण आजच्या भागात पाहणार आहोत की लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील धमाकेदार ट्विस्ट. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या एपिसोडला. तर मैत्रिणींनो, आपण कालच्या भागामध्ये पाहिलं की शारदा जी आहे म्हणजे नंदिनीची आई जी आहे ती मालिनीच्या गुरुजींना बोलवण्यासाठी सांगते आणि तोपर्यंत गुरुजी मी उपस्थित आहे असं सांगतात. आता आजच्या भागामध्ये पाहूयात गुरुजी काय सांगणार आहेत. तर गुरुजी म्हणतात की मला बोलावण्याची काहीही गरज नाही, मला निमंत्रित करण्याची काहीही गरज नाही, कारण मी स्वतः इथे उपस्थित झालेलो आहे. आणि सगळ्यांना आश्चर्य वाटतं की गुरुजींचं नाव घेतलं आणि गुरुजी लगेच आले. मग त्यांना मालिनी जी आहे ती आतमध्ये बोलवते. गुरुजी या असं सांगते आणि सर्वजण त्यांना बसायला सांगतात. मग ते सोफ्यावर बसतात. मालिनी म्हणते गुरुजी मी आलेच, चहा घेऊन येते असं म्हटल्यानंतर मालिनी चहा घेऊन येते आणि ती गुरुजींना चहा देते. तेव्हा गुरुजी म्हणतात मालिनी बोल, तुझ्या मनात जे काही आहे ते बोल. त्यावर मालिनी लगेच म्हणते की गुरुजी तुम्हाला लगेच माझ्या मनातलं काही सांगण्याची गरजच नाही, कारण तुम्हाला ते कळतंच. इथे दोन मुलांची आई आणि दोन साक्षात लक्ष्मींची होणारी सासू मी आहे आणि माझ्या मनात काय चालू आहे हे तर तुम्हाला आधीच उमगलं असेल, पण तरीही सांगा की या लग्नात काही विघ्न येईल का. त्यावेळेस गुरुजी म्हणतात की लग्नात काहीही विघ्न येणार नाही, परंतु तुम्हीही निश्चिंत राहू नका, कारण जुनी दुखणे जी आहेत ती अजून बरी झालेली नाहीत असं म्हटल्यावर सगळ्यांना धक्का बसतो. आणि त्यावेळेस विक्रम जे आहे ते विचारतात म्हणजे असं म्हटल्यानंतर ते म्हणतात की वसुताई आणि रम्या. आणि मग असं म्हटल्यानंतर सगळेजण आश्चर्य वाटतं. आणि त्यावेळेस गुरुजी जे आहे ते म्हणतात की मला वसुताई आणि रम्याशी थोडं बोलायचं आहे असं म्हटल्यावर वसु आत्या देखील म्हणतात की मलाही तुमच्याशी बोलायचं आहे. मालिनी मी गुरुजींना आमच्या रूममध्ये घेऊन जाऊ का असं विचारल्यानंतर मालिनी म्हणते हो ताई घेऊन जा, तुम्ही बोलून या, बोलून झाल्यानंतर मग नंतर या खाली असं म्हटल्यानंतर गुरुजी चला असं म्हणून वसु आत्या, रम्या आणि गुरुजी जे आहेत त्यांच्या रूममध्ये जातात. इकडे आल्यानंतर गुरुजी म्हणतात की मी तुम्हाला सावध करायला आलो आहे आणि जे संकेत जे आहेत ते द्यायला येतो आणि तेच माझं कर्तव्य आहे असं म्हटल्यानंतर रम्या अतिशय विचित्र आवाजात म्हणजे वेगळ्याच पद्धतीने ती गुरुजींना विचारते की म्हणजे मला सावध करायला आलात की माझ्यापासून या घरातल्यांना सावध करायला आलात असं म्हटल्यावर ती वसुंधरा रम्यावर ओरडते आणि म्हणते की ही काय बोलण्याची पद्धत झाली का गं, असं बोलतात का गुरुजींशी असं म्हणताना ती गुरुजींना विचारते. गुरुजी ते भाकीत वगैरे सगळं जाऊ द्या तिकडे, पण मला सांगा ही रम्या ही मुलगी आजकाल असं का वागते, कधी माझ्या जीवावरच उठते, कधी माझा गळा दाबते असं म्हटल्यावर ते म्हणतात की कळेन कळेन हेही कळेन. आणि त्यावेळेस ती म्हणते की रम्या म्हणते की माझं आणि पार्थचं लग्न आहे ते होणार आहे का असं म्हटल्यावर ते म्हणतात तेही तुम्हाला वेळ आल्यानंतरच कळेल. आणि वसु आत्यालाही सांगतात की तुम्हाला तुमच्या मनात जे काही प्रश्न आहेत तेही तुम्हाला वेळ आल्यानंतर कळेल, परंतु तुम्हीही सावध राहा असं ते त्यांना सांगतात. आता गुरुजी रूममधून जायला निघतात तेव्हा त्यांच्या जवळ जी भगवद्गीता आहे ती खाली पडते आणि त्यावर रम्या विचारते की गुरुजी भगवद्गीता. त्यावेळेस ते म्हणतात की हो रम्या ही वाचून घे, म्हणजे तुला सगळ्या प्रश्नांचे तुझे उत्तरं जे आहेत ते तुला मिळतील. सगळ्या प्रश्नांचं मूळ हे भगवद्गीता आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तराचं मूळ हे महाभारत आहे असं म्हणून गुरुजी रम्याला जी भगवद्गीता आहे ती वाचण्यासाठी सांगतात. आणि गुरुजी गेल्यानंतर रम्या म्हणते की भगवद्गीता वाच. त्यावेळेस वसुंधरा विचारते की काय गं रम्या, तू काय आता भगवद्गीता वाचत बसणारच की काय. यावर रम्या म्हणते की मग भगवद्गीता वाचणार नाही, परंतु मी या घरात महाभारत घडवून आणणार आहे असं ती वसुंधराला सांगते. आता गुरुजी खाली येतात आणि नंदिनी ही गुरुजींची वाटच बघत खाली उभी राहिलेली असते. आणि आता नंदिनी गुरुजींना विचारते की गुरुजी झालं तुमचं बोलून, या नमस्कार करायचा होता मला असं म्हणून ती गुरुजींना नमस्कार करते. आणि गुरुजी तिला आशीर्वाद देतात की सुखी राहा म्हणून असा आशीर्वाद देतात. आणि त्यावर ती म्हणते की गुरुजी चला ना सगळेजण जेवायला बसला, तुम्हीही जेवायला चला असं म्हटल्यावर गुरुजी म्हणतात की नाही नको बाळा, मला नको, तू सांग मला तू कशी आहेस, तू खुश आहेस ना बाळा या लग्नात. त्यावेळेस नंदिनी म्हणते की हो गुरुजी आता सर्व काही प्रश्न हे सुटले आहेत आणि त्यामुळे मी आता खुश आहे, कारण पहिलं मला असं वाटत होतं की काव्याचं जे प्रेम आहे
काव्याचा जो जीव आहे तो मी घेतला आहे आणि त्यामुळे मी पहिली खूप अस्वस्थ होते, पण आता मला माहीत झालं आहे की जीव आहे माझेच आहेत आणि काव्याचे पार्थ आहेत आणि त्यामुळे मला आता कसलीही काळजी राहिलेली नाही. यावेळेस गुरुजी म्हणतात की बाळा काळजी घे, असं म्हणून ते निघून जातात. त्यावर नंदिनी जी आहे ती विचार करत तिथेच थांबते आणि गुरुजी निघून जातात. आता दुसरीकडे मात्र नंदिनी, पार्थ आणि काव्या, जीवा हे सगळेजण आपली लग्नपत्रिका बनवण्यासाठी तिथे आलेले असतात आणि ह्यांचा जो किस्सा मागच्या वेळेस झालेला असतो तोच किस्सा आज जो पत्रिका बनवणारा जो माणूस आहे तो एक फोनवर एका माणसाला सांगत असतो आणि हे सगळेजण तो किस्सा आहे तो ऐकतात. त्यावेळेस ते म्हणतात की आत्ता मागं 2 महिन्यापूर्वी एक जोडी आली होती आणि त्यातीलही एक जण असं विचारत होता की लव्ह मॅरेजसाठी काही डिस्काउंट आहे का, असं म्हटल्यावर तो म्हणतो की आमच्याकडे काहीही डिस्काउंट नाही आहे, असं काही नसतं. लव्ह मॅरेज अरेंज मॅरेजसाठी डिस्काउंट वगैरे असं काही नसतं. आणि मग हे सगळेजण तेच परत बोलतात. म्हटल्यावर तो माणूस मानवरती करतो आणि पाहतो तर काय, खरंच 2 महिन्यापूर्वी जे क्लायंट आले होते तेच आज परत लग्नपत्रिका बनवण्यासाठी आले आहेत. आणि त्यावेळेस तो म्हणतो की मागच्या वेळेस माझी काहीतरी चूक झाली होती की मग त्याला आठवतं की त्याची चूक झाली होती तेव्हा त्याने चुकून काव्या आणि पार्थचा शुभविवाह असं टाकलं होतं. त्यावेळेस काव्या म्हणते की नाही, तुमची काही चूक झाली नव्हती, नियतीनंच आम्हाला बांधलेलं होतं आणि त्यावेळेस त्यामुळे ही चूक कदाचित झाली असावी. आणि त्यावेळेस पार्थही म्हणतो की युनिवर्स आम्हाला तुमच्याकडून सांगण्याचा प्रयत्न करत होतं की ही जोडी म्हणजे काव्या पार्थची जोडी आहे तीच योग्य आहे असं तो म्हणतो. आणि ते मग हे सगळेजण मिळून म्हणतात की काहीतरी नवीन डिझाईन जी आहे ती आम्हाला दाखवा, असं म्हटल्यावर जीवा जो आहे तो म्हणतो जी लोक डिस्काउंट मागतात त्यांच्यासाठी काही वेगळा डिस्काउंट आहे का, असं त्यांचं हास्य वगैरे चालू असतं. आता दुसरीकडे मात्र देशमुखांच्या घरात साड्या पाहण्याचा कार्यक्रम आहे तो चालू असतो आणि सर्वजण साड्या पाहण्यासाठी आलेले असतात. त्यावेळेस रम्या जी आहे तीही साडी आहे पाहायला आलेली असते आणि ती वेगवेगळ्या साड्या ज्या आहेत त्या अंगावर टाकून स्वतःच साड्या चूज करते. त्यावेळेस जो साड्यांचा मालक आहे तो म्हणतो की अर्जुन ती पिलीवाली साडी आहे ती दाखव, असं त्या अर्जुनला म्हणजे जो त्यांचा कामगार आहे त्याला सांगतो आणि ती पिवळीवाली साडी जी आहे ती तो रम्याला दाखवायला देतो. आता वरतून म्हणजे जिन्यावरून ते जीवानंदिनीच्या रूममधून जीवानंदिनी हे खाली येतात आणि नंदिनी सांगते आहो चला ना साड्या बघायला, मला साड्या पाहण्यासाठी तुम्ही मदत करा. त्यावेळेस जीवा म्हणतो की नाही, सर्व तिथं बायका आहेत आणि मी नाही येऊ शकत, तू एक काम कर, तू जा आणि तिथून मला सांग की कोणती साडी तुला पाहिजे आहे आणि मी तुला सुचवतो की कोणती साडी चांगली आहे वगैरे. त्यावेळेस ती म्हणते नाही नको प्लीज तुम्ही चला ना, असं म्हटल्यावर तो म्हणतो जाग माझी राणी, असं काहीतरी गोड बोलून तिला तिथून जाण्यासाठी सांगतो आणि तिच्या गालावर हात लावतो. त्यावेळेस ती म्हणते शांत बसा, उगाच काहीतरी करू नका, खाली सर्वजण बसलेत आणि बघतील कोणी, असं म्हटल्यावर तो म्हणतो बरं ठीक आहे जा तू, मी तुला इथून मदत करतो, असं म्हटल्यावर मग नंदिनी जी आहे ती खाली जाते आणि सगळ्यांमध्ये जाऊन बसते. तेव्हा रम्या मला लगेच म्हणते की घ्या आली आमची नवरी आणि हिच्यासाठी शोभेल अशी सुंदर साडी आमच्या नंदिनीला दाखवा, आमच्या नवरीला दाखवा, असं म्हटल्यावर ते माणूस म्हणतो की बरं ठीक आहे. आता इकडे दुसरीकडे लगेच काव्या आणि पार्थ हे देखील त्यांच्या रूममधून बाहेर येतात आणि काव्या म्हणते की आहो चला की मला तुम्ही साडी पाहण्यासाठी मदत करा, असं म्हटल्यावर तो म्हणतो नाही नाही तुमचं तुम्ही जा, इथे सगळ्या बायका आहेत आणि मी नाही येऊ शकत, असं म्हणून तो किचनमध्ये निघून जातो. आणि काव्या जी आहे ती रम्या शेजारी जाऊन बसते आणि मग रम्या म्हणते की घ्या आमची दुसरीही नवरी आली आहे आणि तिच्यासाठी तुम्ही साड्या सुचवा, असं म्हणताना सगळेजण साड्या पाहण्यात मग्न होतात. आणि त्यावेळेस नंदिनी म्हणते की सर्वात महागडी साडी जी आहे ती आमच्या आशाला दाखवा. आणि तिथं त्या दोघीजणी लेडीज म्हणजे रेश्माताई आणि एक जण त्या दोघीजणी आलेल्या असतात. त्यावेळेस काव्या म्हणते की अगं आज सर्वजण साड्या घ्यायला आलेल्या आहेत आणि सगळ्यांसाठी उत्तम साड्या अशा आहेत त्या दाखवा, असं म्हटल्यावर तो माणूस म्हणतो की बरं ठीक आहे. आणि असं म्हणून सगळेजण साड्या पाहण्यात मग्न होतात. मात्र हे देशमुखांचे जे 2 दिवटे आहेत
दोघेजणही आपल्या आपल्या बायकोला साडी पाहण्यासाठी मदत करतात आणि ह्या दोघींची खाणाखुणा चालू असतात. ते दोघेही तिकून खाणाखुणाद्वारे ते साडी कोणती चांगली आहे, कोणती साडी शोभून दिसते किंवा कोणती दिसत नाही असं तो सांगतो. आणि इकडे पार्थ जो आहे तो किचनमधून टोमॅटो घेतो आणि ह्या कलरची साडी शोध म्हणतो. मग परत तीही शोधल्यानंतर परत पालकची भाजी घेतो आणि अशी ग्रीन कलरची साडी शोध असं म्हणून सांगतो. परंतु त्याला ही साडी काही आवडत नाही आणि ह्यांच्या ज्या खाणाखुणा चालू असतात तेव्हा मालिनी म्हणते की ताई बघा की ह्यांचं काय चालू आहे. आणि असं म्हटल्यानंतर मग ती म्हणते की ए मेल्यान तिकून काय एवढ्या लांबून लांबून काय खाणाखुणा चालू आहे तुमच्या, या मदत, या जवळून मदत करा. काय दोघेही सेम आपल्या बापांवर म्हणजे विक्रमवर गेलेत. आणि म्हणजे वसुआत्ते जी आहे ती म्हणते की खरंच मालिनी हे दोघंही ना अतिशय सेम बापासारखे झालेले आहेत आणि सेम स्वतःच्या बापावर गेलेले आहेत. विक्रम देखील असंच करत होता असं म्हटल्यानंतर ती त्या दोघांना बोलवते आणि ते दोघेही येतात. त्यावेळेस ते दोघेही म्हणतात की आई फक्त तू आग्रह केलास म्हणून आम्ही आलो, नाहीतर आम्हाला येण्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता. त्यावेळेस ती म्हणते पुरे मला माहिती आहे तुम्हाला किती इंटरेस्ट होता ते. त्यावेळेस वसुआत्या म्हणते की मालिनी तुला माहिती आहे का गं, तुझ्या लग्नात जेव्हा साड्या पाहण्याचा कार्यक्रम चालू होता तेव्हा विक्रम देखील असाच लपून छपून साड्या तुला सांगत होता, चूज करून देत होता. आणि ही गोष्ट मात्र आईने पाहिली होती आणि आईने विक्रमला खूप धोपटून काढलं होतं असं म्हटल्यावर मालिनी म्हणते हो ताई मला सर्व काही आठवतंय. ते आरशामधून पाहत मला साडी सुचवत होते आणि ही गोष्ट आईनं पाहिल्यानंतर त्यांना खूप राग आला होता आणि त्यांनी विक्रमला अगदी धोपटून काढलं होतं. त्यावेळेस वसुआत्या म्हणते की हे दोघंही त्या विक्रमसारखेच करतायत. आणि त्यावेळेस मालिनी म्हणते की मीही आईसारखं करू शकते, तुमच्या दोघांना धोपटून काढू शकते असं म्हटल्यावर ते म्हणतात नको काहीही गरज नाही. आता इकडे दुसरीकडे मात्र ह्या सगळ्यांचा हास्य कल्लोळ चालू असतो आणि इकडं रम्याचं दुसरंच काहीतरी वेगळं चालू असतं. ती एक सुंदर अशी साडी घेते आणि तिच्या ओढणीमध्ये लपवते आणि यांचं कोणाचंही लक्ष तिच्याकडे नसतं. तेव्हा ती साडी लपवते आणि मला कॉल आला आहे, एमर्जन्सी कॉल आला आहे असं सांगून तिथून ती ओढणीमध्ये साडी लपवून ती साडी घेऊन जाते. आता आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत की रम्या ती साडी का बरं लपवते आणि ती साडी का घेऊन जाते हे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. की तिच्या डोक्यामध्ये काहीतरी दुसराच प्लॅन शिजणार आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहूयात. तर मित्रमैत्रिणींनो, प्रेक्षकांनो, आज तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि ही मालिका तुम्हाला पाहायला आवडते का हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या अश्विनी मधुरवाणी या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.